मंडळी, माझ्या घरातले हे गणपती बाप्पा श्री गणेशोत्सव दरम्यान येणारी ऋषी पंचमी असते, त्या ऋषी पंचमीच्या महिलांचा ऋषीचा उपवास असं म्हणतात गावात. ऋषी पंचमीचा उपवास ते तयारी चालू आहे. या उपवासाला पद्धत अशी गावामध्ये सर्व महिला एकत्र येतात. परिसरातल्या सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचं जेवण आणि केलं जातं आणि सर्व महिला एकत्र येऊन काम करतात आणि नंतर ही भाज्या बनवून जेवण बनवून एकत्रच जेवतात. ही प्राथमिक सुरुवात आहे. सर्वांना नमस्कार. आणि ही माझी आजी, आमची सर्वांची काकी. ह्या सर्वच काकी आहेत. ती समोर माझी बसलेली लाल साडीवर ती आत्या आहे आजीच्या बाजूला, आणि ह्या दोन्ही काकी आहेत. काकी, कुठली भाजी ही? ही भाजी तुम्ही करते ती कुठली? रताळी भाजी काय? हा. आणि माझी आत्याने काकी, तुम्ही ही कुठली भाजी आहे? आळू. अच्छा, आळू म्हणजे तेरी. अच्छा 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 अच्छा. आणि ही कुठली भाजी आहे? भेंडी. हा, भेंडी. आणि हे काय आहे? आळूच. हा, कापायचा. अच्छा अच्छा अच्छा. कावळ्याची भाजी. अच्छा अच्छा. ही सर्व भाजी मंडळी, सर्व भाजी नॅचरल भाजी आहे, बाजारातून आणलेली नाही. हा, गावची भाजी, गावची दारची, परसवण्याच्या मागची. हा संध्याकाळी आरतीची वाट बघत बसलाय ढोलकी घेऊन दिवसभर. आणि हे सगळे माझे छोटे भाऊ बसलेत. हे आपण ठाण्यातला भाऊ कटाप्पा. हा, आपण पालेभाजी बघितल्यात. आता हे माझ्या काकी आजीच्या घरात आपण बघतोय. दुसऱ्या बाजूची दुसरी तयारी चालू आहे. ही माझी आजी परत दिसते इथे. ही आमची आजी प्रेमळ आहे, तेवढीच कडक पण आहे. आणि हे बघा, इकडे ही भाकरी बनवली जाते. सर्व महिला एकत्र येऊन हा उपवास साजरा केला जातो. आणि काकी, कसला उपवास हा? काय जरा माहिती देत आहे काय करता तुम्ही ह्या उपवासाचं? आज ऋषी पंचमी आहे, तर आम्ही भाकरी, आळू. भाकरी कसली? भाकरी तांदळाची भाकरी. पण ते ऋषीचे तांदूळ. आणि मंडळी बघताय, ऋषीचे तांदूळ म्हणजे बिना नांगर लावलेले कुदळ्याचे तांदूळ. अच्छा. कुदळ्यानं जे भात लावतात ना, ते तांदूळ. आळू, भाजी, मिक्स भाजी, भात, चटणी, एवढे प्रकार आम्ही करतो. आणि ते देवाला नैवेद्य दाखवतो गणपती बाप्पा. मंडळी बघताय, चुलीवर ओरिजिनल जेवण, असली टेस्टी जेवण होणार आहे. आणि यांचा उपवास अतिशय चांगल्या पद्धतीने चविष्ट जेवण घेऊन उपवास सुटणार आहे आज. आणि कधी उपवास सोडला जातो, कधी धरला जातो? उपवास आज दुपारी आंघोळ झाली की मग उपवास नदीवर आम्ही आंघोळ करायला जातो. नदीवर जाणार आंघोळीला? सगळ्या बायका आम्ही नदीवर आंघोळ करायला जातो. अच्छा. आल्यावर मग आम्ही उपवास धरतो, सोडतो. मंडळी बघितलं, सामूहिक पद्धतीने एकत्र पद्धतीने जेवण बनवून हा उपवास साजरा केला जातो. याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. त्या निमित्ताने सर्व महिला, आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला एकत्र येतात. ही आमची सविता ताई आहे. हे महिला मंडळाची इथली. हा पण एक आवाज आहे. माझ्या आजीच्या मागचा आवाज कोणाचा असेल त्या ताईचा आहे. माझ्या भाकरी शूटिंग करत असताना मागच्या बाजूला खमंग वास येतोय. कसला वास येतोय ते बघितलं तर ही अतिशय सुंदर हा खाद्यपदार्थ बनवला जातोय. माझी आजी बनवते. काय बनवले आजी? हे शेंगदाण्याची चटणी, मिरची, खोबरा, कढीपत्ता. अच्छा. तडका देऊन भाजी चटणी केली. वा, बापरे. म्हणजे सगळ्या बाजूने अतिशय सुंदर चविष्ट जेवण होणार. आणि त्या उपवासाच्या जेवणामध्ये ही शेंगदाण्याची चटणी ती अतिशय चांगल्या पद्धतीने गॅसवर तयार करते आजी. मंडळी, ऋषी पंचमीची गावी ऋषी पंचमीचा उपवास कसा साजरा केला जातो मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला.
माझ्या गावी ऋषीपंचमी अशा प्रकारे होते. अवश्य माझी गावी आपण या. आपल्याही गावाला अशा प्रकारे ऋषीपंचमी साजरी केली जात असेल. धन्यवाद. बाय बाय.